नमस्कार मित्रांनो, आजचं लेक्चर हे आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट होणार आहे, कारण आज आपण या लेक्चरमध्ये 2023चे जे नोबेल अवॉर्ड मिळालेले आहे ते नोबेल अवॉर्ड कोणाला मिळाले आणि कोणत्या क्षेत्रासाठी मिळाले याच्या ट्रिक्स घेऊन आपण हे पॉईंट इथे कव्हर करणार आहे। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, नोबेल पुरस्कार 2023 नोबेल पुरस्काराचं वाटप हे 10 डिसेंबरला केलं जाते। लक्षात असू द्या, किती डिसेंबरला? 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचं वाटप केलं जाते, कारण जागतिक मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला असतो। नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 मध्ये झालेली होती आणि अर्थशास्त्र नोबेलची स्थापना ही 1968 मध्ये झाली होती आणि पहिला अर्थशास्त्राचा नोबेल हा 1969 ला देण्यात आलेला होता। मग नोबेल एकूण किती क्षेत्रात दिला जातो? तर नोबेल एकूण 6 क्षेत्रामध्ये दिला जातो मित्रांनो। ओके, ज्याच्यामध्ये साहित्य, त्यानंतर शांतता, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र वगैरे क्षेत्रामध्ये तो दिला जातो। तर आता आपण काय करू, सुरुवातीला एक एक नोबेल इथं समजून घेणार आहे विथ शॉर्ट ट्रिक्सद्वारे। ओके, तर बघा आता इथे तुम्हाला इथं पहिला नोबेल दिसत असेल साहित्याचा नोबेल। आता साहित्याचा नोबेल 2023चा आहे। तर एक पॉईंट हा लक्षात घ्या की साहित्याचा नोबेल कोणत्या देशातल्या व्यक्तीला मिळालेला आहे? तर नॉर्वे या देशातील व्यक्तीला मिळालेला आहे आणि त्यांना कशासाठी मिळालेला आहे की नॉर्डिक साहित्य क्षेत्रासाठी त्यांना मिळालेला आहे। आता मित्रांनो बघा, आपण जेव्हा साहित्य म्हणजे जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपण आपली पूर्ण जान लावून देत असतो, म्हणजे आपण पूर्ण आपली ताकद लावून देत असतो। ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता जॉन फॉस। ओके, सो साहित्य आलं अभ्यासाला तर लक्षात ठेवायचं आपल्याला जॉन फॉस। वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता जॉन फॉस। ओके, पूर्ण आपण आपली जान लावून देत असतो याच्यामध्ये। ठीक आहे, त्यानंतर शांततेचा नोबेल। आता शांततेचा नोबेल कोणाला मिळालेला आहे? नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे, त्या इराण या देशाच्या आहे। ओके, सो इराणच्या त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहे आणि महिलांवरील दडपशाही विरुद्ध त्यांनी काय केलेला आहे? आवाज उठवलेला आहे। हा पॉईंट तुमच्या सहज लक्षात राहते, नर्गिस मोहम्मदी लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला। महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या महिला आहे नर्गिस मोहम्मदी आणि त्या इराणच्या आहे। ओके, सो महिलांवरील दडपशाही विरुद्ध त्यांनी काय उठवलेला आहे? आवाज उठवलेला आहे। ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं आहे नर्गिस मोहम्मदी। त्यानंतर अर्थशास्त्राचा नोबेल। आता हा कसा पाठ ठेवायचा? तर बघा, हा अमेरिकेच्या व्यक्तीला मिळालेला आहे आणि त्या आहे महिला क्लॉडिया गोल्डिन यांना। आता गोल्ड हे कशामध्ये येत असते? अर्थशास्त्रामध्ये। ठीक आहे, गोल्ड म्हणजे सोने। सो यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता क्लॉडिया गोल्डिन अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे। शांततेचा नर्गिस मोहम्मदी यांना आणि साहित्य क्षेत्रातला जॉन फॉसे यांना। ओके, सो 3 आपले नोबेल पाठ झालेले आहे। आता इथून पुढे महत्त्वाचं म्हणजे काय की क्लॉडिया गोल्डिन जे आहे मित्रांनो, यांना कशासाठी मिळाला? तर महिलांचे श्रम बाजारातील स्थान यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे। आणि तुम्हाला माहित आहे महिला बऱ्याच प्रमाणात गोल्ड काय करत असतात? घालत असतात। ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं मग गोल्डिन गोल्ड असं पण आपल्या लक्षात राहते आणि त्याचं उद्देश पण करते आणि कार्य पण करते। आणि अर्थशास्त्रात नोबेल मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरलेल्या आहे, लक्षात असू द्या। शास्त्राचा नोबेल 2023 हा 2 व्यक्तींना मिळालेला आहे मित्रांनो, एक आहे कॅटलिन कारिको आणि एक आहे ड्रू वेस्टमन। ओके, तर बघा, यांनी संशोधन केलं होतं mRNA कोविड जे लस आहे ते तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढलेलं होतं, म्हणजे कोरोनाच्यासाठी त्यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे ज्याच्या संबंधित त्यांनी लस काढलेली आहे। ओके, सो लस बनवणारं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं ढोबळ मानाने, एवढं लक्षात ठेवलं। आता बघा, याच्यामध्ये काय लक्षात ठेवू शकता तुम्ही की बघा, कॅट दिसत आहे तुम्हाला। कॅट म्हणजे काय होते? मांजर, लक्षात राहील तुम्हाला। आणि इथं मेन दिसत आहे। ओके, मेन म्हणजे काय झाला? माणूस। म्हणजेच आपण असं लक्षात ठेवू शकतो की कोविडची जी लस होती, तुम्ही बघा सुरुवातीला लक्षात घ्या ते पुरुषांना पण झालेला होता कोरोना आणि नंतर प्राण्यांमध्ये पण तो दिसायला लागलेला होता। सो कॅटलिन कोरिको आणि ड्रू वेस्टमॅन तुम्ही लक्षात ठेवू शकता। ओके, सो असं सहज तुम्ही इथे लक्षात ठेवा। ओके, म्हणजे तुमचा पॉईंट क्लिअर होईल। वैद्यकशास्त्र आलं तर कॅटमॅन तुम्ही लक्षात ठेवू शकता। ओके, चला मग शास्त्रातला नोबेल बघा मित्रांनो 2023चा पियरे ऑगोस्टिनी फेरेंक क्रॉस आणि एक आहे अनल हुलियर यांना मिळालेला आहे। कशासाठी? प्रकाशाच्या स्पंदनांची निर्मिती करणे। प्रकाश एक कीवर्ड पाठ ठेवला तरी चालते आपल्याला। ओके, एवढं काही डिटेल्समध्ये जाण्याची गरज नाही, इथं कोविड लक्षात ठेवायचं आहे बस, बाकी काहीच नाही। आता प्रकाशाच्या स्पंदनाची निर्मिती आणि भौतिकशास्त्र आहे। आता कसं लक्षात ठेवायचं आपल्याला भौतिकशास्त्र ते तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, अनल म्हणजे होते विस्तव अग्नी। जर तुम्ही मराठीचा अभ्यास केला असेल तर अनल म्हणजे होते अग्नी। एक अनिल म्हणजे वारा होते, ती वेगळी गोष्ट, मी अनल बद्दल बोलत आहे। अनल म्हणजे होते अग्नी आणि अग्नी आपल्याला काय देत असतो? प्रकाश। ठीक आहे, त्यानंतर पहा एक आहे फियरे। फियरे म्हणजे आपण फायर लक्षात ठेवू शकतो, फियरे। ओके, सो फियरे आणि एक बघा फेरेंक। ठीक आहे, आपण फेरे पण घेत असतो, 7 फेरे लक्षात घ्या। अग्नीच्या भोवती आपण काय घेत असतो? फेरे घेत असतो लग्नाच्या वेळेस। सो कसं लक्षात ठेवा मग? पियरे
ठीक आहे, फेरेंक आणि एक लक्षात ठेवायचं अनल. म्हणजे प्रकाशाच्या स्पंदनाची निर्मिती आली म्हणजे भौतिकशास्त्र आले का डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अनल, फेरेंक, पियरे. ओके, सो फियरे, फेरेंक आणि एक आहे अनल. ओके, लक्षात राहील का बघा, ट्राय करा. ठीक आहे, त्यानंतर पहा आणि तुम्हाला हे पण कळलं की भौतिकशास्त्राचा नोबेल हा प्रकाशाशी संबंधित शोधाला मिळालेला आहे. ओके, सो जस्ट एवढं नॉर्मल लक्षात ठेवा. आता शेवटचा एक राहिलेला आहे रसायनशास्त्राचा नोबेल. मग याच्यावर आपण प्रश्न पण घेऊ शेवटी, तुम्हाला आठवते काय ते चेक करण्यासाठी. चलाचा नोबेल कशासाठी मिळाला 2023चा? कारण या 3 शास्त्रज्ञांनी लक्षात घ्या एक संशोधन केलेलं आहे क्वांटम डॉट संबंधित. मी रफली तुम्हाला सांगत आहे, डिटेल्समध्ये आणखी असू शकते पण मी रफली तुम्हाला पॉईंट सांगत आहे. क्वांटम डॉट म्हणजे पुंजकण, एकदम मायक्रो कण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे क्वांटम डॉट. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, तर इथं दिसते मोंगी. ओके, आपण ते मुंगी लक्षात ठेवू शकतो, छोटे छोटे असतात एकदम. सो मोंगी, त्यानंतर पा लुईज, एकदमच ठीक आहे लुईज, आणि एक आहे एलेक्सीआय इकिमो. लक्षात ठेवायचं एलेक्सीआय इकिमो. लक्षात राहील तुमच्या, मुंगी, लुईस आणि एक आहे एलेक्सी. ठीक आहे, आणि नाव काय दिलं आपण? एलेक्सी नाव दिलं त्याला. ओके, चला मोंगी, लुईस आणि एलेक्सी आलं तर क्वांटम डॉटसाठी रसायनशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. ओके, आणि रसायन खूप बारीक बारीक गोष्टीवर इफेक्ट करते. ओके, सो असं लक्षात ठेवा. सो मुंगी जी बावेंडी, त्यानंतर लुईस ई ब्रूस आणि एक आहे लक्षात घ्या एलेक्सी आय इकिमो. जस्ट लक्षात ठेवा. ओके, महत्त्वाचे कोणते आहे? साहित्य, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ओके, चला तर हे इथपर्यंत झालं. त्यानंतर मी याच्यावर तुम्हाला प्रश्न घेणारच आहे. तुम्हाला एक पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे की नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती, पहिले व्यक्ती होते आपले रवींद्रनाथ टागोर, ज्यांना साहित्य क्षेत्रासाठी नोबेल मिळालेला होता. आणि ते भारतातलेच नाही तर आशिया खंडातले पहिले व्यक्ती होते मित्रांनो. व्ही रमन यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रासाठी मिळाला. हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये वैद्यकशास्त्रासाठी नोबेल मिळालेला होता. मदर तेरेसा यांना 1979 मध्ये शांततेसाठी नोबेल मिळालेला होता. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 मध्ये भौतिकशास्त्रासाठी नोबेल मिळालेला होता. तर अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल मिळालेला होता. आणि ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले होते ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला होता 1998 मध्ये. त्यानंतर व्यंकट रामकृष्णन, लक्षात असू द्या, व्यंकट रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्रासाठी मिळालेला होता. आणि कैलास सत्यार्थी यांना 2014चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता कैलाश सत्यार्थी यांना. आणि 19 मध्ये अलीकडेच अर्थशास्त्रामध्ये अभिजित बॅनर्जी यांना. चला तर मी तुम्हाला आता 5 प्रश्न विचारणार आहे. त्या 5 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येते ते आपण बघूया. काय म्हटलं आहे? साहित्य क्षेत्रातील नोबेल 2023 कोणाला मिळालेला आहे? जॉन फॉस, मोंगी जी बावेंडी, लुईस ई ब्रूस की एलेक्सी आय इकिमो. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे जॉन फॉस यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल मिळालेला आहे. ते नॉर्वे या देशाचे आहे. मग तुम्ही बघा हे जे 3 व्यक्ती दिसत आहे, आपण म्हटलं होतं मोंगी, लुईस, एलेक्सी, तर यांना रसायनशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. कशाचा? रसायनशास्त्रातला. या तिघांना नोबेल जो मिळालेला आहे तो रसायनशास्त्राशी संबंधित आहे. त्यानंतर पहा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? जॉन फॉस, मोंगीजी बॉवेंडी, लुईस ई ब्रूस की क्लॉडिया गोल्डिन. तर बघा अर्थशास्त्र म्हटलं तर गोल्ड लक्षात ठेवलं होतं आपण, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपण गोल्ड लक्षात ठेवलं होतं मित्रांनो. सो क्लॉडिया गोल्डिन, ज्या की अमेरिकेच्या आहे आणि अर्थशास्त्रातला नोबेल मिळवणाऱ्या त्या 3ऱ्या महिला ठरलेल्या आहे. ओके, लक्षात येत आहे तुम्हाला आता. त्यानंतर पहा शांतता क्षेत्रातील नोबेल कोणाला मिळाला? ऑप्शन आहे नर्गिस मोहम्मदी. ठीक आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो नर्गिस मोहम्मद यांना. आणि त्या कोणत्या देशाच्या आहे? इराण या देशाच्या आहे. महिला अत्याचारावरील त्यांनी आवाज उठवलेला आहे, महिला अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे. यासाठी नर्गिस मोहम्मद यांना शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा. ओके, सो त्यांना शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या इराण या देशाच्या आहे. हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर 4थ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भौतिकशास्त्राचा नोबेल कोणाला मिळाला नाही म्हणते? ओके, म्हणजे 3 व्यक्तींना मिळालेला आहे, एका व्यक्तीला मिळाला नाही. तर बघा इथं क्लॉडिया गोल्डिन दिसत आहे, यांना भौतिकशास्त्राचा नोबेल मिळालेला नाही आहे 23चा. यांना अर्थशास्त्राचा मिळाला. मग कोणाकोणाला मिळाला? पियरे, त्यानंतर बघा फेरेंक आणि अनल आपण पाठ केलं होतं. ठीक आहे, याच्यासाठी शॉर्टकट आपण अग्नी हा शब्द घेतला होता, आठवते का? यांनी प्रकाश स्पंदनाच्या संबंधित काय केलेलं आहे? काही शोध लावलेले आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आणि रसायनशास्त्राचे नोबेल कोणाला मिळालेले आहे?
रसायनशास्त्र म्हटल्याबरोबर तुम्हाला आठवेल मुंगीजी पॉवेंडी, लुईस ई ब्रूस, एलेक्झी आय एकिमो. आणि जॉन फॉस यांना काय होता लक्षात घ्या, जॉन फॉस यांना कशाचा मिळालेला होता नोबेल, हा मिळालेला होता साहित्य क्षेत्रातला. मिळालेला होता मित्रांनो, साहित्य क्षेत्रासाठी मिळालेला होता. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब क. ऑप्शन दिलेलं नाही आहे पण तुम्ही समजू शकता अ ब क. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज नोबेलच्या ट्रिक्स बघितलेल्या आहे. तर या पद्धतीने आपण हे नोबेलचं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.